नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मे महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला 8वा व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात। आपला पहिला प्रश्न आहे, सॅफ अंडर 19 चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश। सॅफ म्हणजे SAFF, सॅफचा लॉंग फॉर्म होतो साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन। ही मराठीमध्ये दक्षिण आशिया फुटबॉल महासंघ ही दक्षिण आशियातील फुटबॉल खेळणाऱ्या देशांची संघटना आहे। हिची स्थापना झालेली आहे 1977 मध्ये। मुख्यालय आहे ढाका बांगलादेश या ठिकाणी। अध्यक्ष आहेत काझी सलाहुद्दीन आणि या सॅफमध्ये बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे 7 देश सदस्य देश आहेत। आणि यात सॅफ या संघटनेची ही सॅफ अंडर 19 चॅम्पियनशिप 2025 जी आहे 2025 मधली किंवा आतापर्यंतची ही 7वी चॅम्पियनशिप आहे। हिचं आयोजन नुकतंच 9 ते 18 मे 2025 या कालावधीमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश हे याचं बरोबर उत्तर असेल। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला नुकताच 2025चा जागतिक अन्न पुरस्कार जाहीर झाला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मारियांगेला हंगरिया। या बघा, या आहेत मारियांगेला हंगरिया आणि यांना नुकताच 2025 या वर्षाचा जागतिक अन्न पुरस्कार जाहीर झालेला आहे। जागतिक अन्न पुरस्कार किंवा वर्ल्ड फूड प्राइज याची सुरुवात झालेली आहे 1987 या वर्षामध्ये। प्रसिद्ध कृषीतज्ञ नॉर्मन बोरलॉग यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू झालेला आहे आणि दरवर्षी हा 16 ऑक्टोबर जो जागतिक अन्न दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी प्रदान केला जातो। 2025 मध्ये हा पुरस्कार ब्राझिलियन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ मारियांगेला हंगरिया यांना जाहीर झालेला आहे। हा पुरस्कार त्यांना रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी आणि पिकांचं उत्पादन आणि पोषण वाढवण्यासाठी, जैविक बियाणे आणि माती प्रक्रिया विकसित करण्यासाठी त्यांच्या अग्रगण्य कार्यासाठी जाहीर झालेला आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 मारियांगेला हंगरिया हे याचं बरोबर उत्तर असेल। प्रश्न आहे, रशिया व कोणत्या देशाने नुकताच चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबतचा करार केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चीन। रशिया आणि चीन या देशांनी नुकताच चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबतचा एक ऐतिहासिक करार केलेला आहे। हा प्रकल्प जो आहे तो 2036 या वर्षापर्यंत पूर्ण होणार आहे आणि या प्रकल्पातून आंतरराष्ट्रीय चंद्र संशोधन स्थानकाला वीज पुरवली जाणार आहे। उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 चीन। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता आठवडा नुकताच संयुक्त राष्ट्र रस्ते सुरक्षा आठवडा म्हणून साजरा करण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 12 ते 18 मे 2025। 12 ते 18 मे 2025 हा आठवडा दरवर्षी संयुक्त राष्ट्र रस्ते सुरक्षा आठवडा म्हणून साजरा केला जातो। हा आठवडा पादचाऱ्यांसाठी आणि सायकल स्वारांसाठी सुरक्षित शहरी पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणं आणि सरकार व समुदायांना रस्त्यावरील वाहतुकीतील दुखापती आणि मृत्यू कमी करण्यासाठी उपाययोजना राबवण्यास आव्हान करणं या उद्देशाने दरवर्षी साजरा केला जातो। आणि यावर्षी हा आठवडा मेक वॉकिंग सेफ अँड मेक सायकलिंग सेफ या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 12 ते 18 मे 2025 हे याचं बरोबर उत्तर असेल। खालीलपैकी कोणाला नुकताच 58वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे रामभद्राचार्य आणि गुलजार या दोघांना हा 58 ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे। ॲक्च्युली हा पुरस्कार 2023 मध्ये जाहीर झाला होता आणि नुकताच हा मे 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या दोघांना रामभद्राचार्य आणि गुलजार यांना प्रदान करण्यात आलेला आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही हे याचं बरोबर उत्तर असेल। नेक्स्ट, महाराष्ट्रातील किती खासदारांना 2025चा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7। ॲक्च्युली 2025चा संसद रत्न पुरस्कार जो आहे तो देशभरातील 17 खासदारांना जाहीर झालेला आहे आणि 17मध्ये महाराष्ट्रामधील 7 खासदारांचा समावेश आहे। त्यामध्ये सुप्रिया सुळे आहेत, अरविंद सावंत, नरेश मस्के, श्रीरंग बारणे, मेधा कुलकर्णी, वर्षा गायकवाड आणि स्मिता वाघ या 7 जणांचा समावेश आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 7 हे याचं बरोबर उत्तर असेल। प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 18 मे। आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन हा दिवस दरवर्षी जगभरात 18 मे या दिवशी साजरा केला जातो। हा दिवस संग्रहालयाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी 1977 पासून दरवर्षी साजरा केला जात आहे आणि यावर्षी हा दिवस द फ्युचर ऑफ म्युझियम्स इन रॅपिडली चेंजिंग कम्युनिटीज या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 18 मे हे याचं बरोबर उत्तर असेल। प्रश्न आहे, 16 मे 2025 रोजी खालीलपैकी कोणत्या राज्याने आपला 50वा स्थापना दिवस साजरा केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिक्कीम। नुकताच 16 मे 2025 या दिवशी सिक्कीम या राज्याने आपला 50वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे।
नेक्स्ट, खालीलपैकी कोण भारताचा 86वा ग्रँडमास्टर बनला आहे? ग्रँडमास्टर ही बुद्धिबळ या खेळामधली सर्वोच्च पदवी आहे, जी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ म्हणजेच फिडे या संघटनेकडून दिली जाते. आणि नुकताच LR श्रीहरी जो तामिळनाडूचा आहे, हा भारताचा 86वा ग्रँडमास्टर बनलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, नुकत्याच संपन्न झालेल्या 7व्या खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 मध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर राहिले आहे? 7वी खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 ही स्पर्धा नुकतीच 4 ते 15 मे 2025 या कालावधीमध्ये बिहारमध्ये संपन्न झालेली आहे. आणि यामध्ये पदक तालिकेमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. महाराष्ट्राने यामध्ये 58 सुवर्णपदक, 47 रौप्य पदक आणि 53 कांस्य पदकांसह 158 पदक जिंकून महाराष्ट्र यामध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे, दुसऱ्या क्रमांकावर हरियाणा, तिसऱ्या क्रमांकावर राजस्थान आणि चौथ्या क्रमांकावर कर्नाटक राहिलेला आहे. भारत सरकारने खालीलपैकी कोणता दिवस आयुर्वेद दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 23 सप्टेंबर. भारत सरकारने आता 23 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी भारतामध्ये आयुर्वेद दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केलेली आहे. यापूर्वी किंवा या अगोदर दिवाळीतील किंवा दिवाळीला धनतेरसला हा आयुर्वेद दिन साजरा केला जात होता किंवा निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार दरवर्षी हा दिवस ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये येत होता. तारीख निश्चित नव्हती, त्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उत्सव आयोजित करण्यात अडचण येत होत्या. त्यामुळे ही विसंगती दूर करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने आता 23 सप्टेंबर हा दिवस भारतामध्ये दरवर्षी आयुर्वेद दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक दूरसंचार दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 17 मे. 17 मे हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक दूरसंचार दिन किंवा वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन डे म्हणून साजरा केला जातो. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 15 मे. 15 मे हा दिवस जगभरातील लोकांना त्यांच्या कुटुंबाशी जोडून ठेवण्यासाठी आणि कुटुंबाशी संबंधित गोष्टींबद्दल समाजामध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 3 15 मे हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते शहर भारतातील पहिले भिकारी मुक्त शहर बनले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंदोर. इंदोर या शहराला भिकारीमुक्त शहर बनवण्यासाठी शहरातील भिकाऱ्यांना नोकऱ्या देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे. तसंच भीक मागणाऱ्या मुलांना शाळेमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. ही अशी कामगिरी करून हे इंदोर हे शहर भारतामधलं पहिलं भिकारीमुक्त शहर बनलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 इंदोर हे याचं बरोबर उत्तर झाले. मध्य प्रदेशमधलं शहर आहे. पुढचा प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार हिंदी ही जगातील कितवी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ठरली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तिसरी. नुकतंच इथेनॉलॉग हे एक जगातील जिवंत भाषांविषयी आकडेवारी आणि इतर माहिती प्रदान करणारे एक वार्षिक संदर्भ आहे. आणि या इथेनॉलॉगने नुकतीच टॉप 20 मोस्ट स्पोकन लँग्वेजेस वर्ल्ड वाईड इन 2025 नावाचा अहवाल किंवा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टनुसार इंग्लिश ही जगातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ठरली आहे. दुसऱ्या स्थानावर राहिलेले चीनचे मॅडरियन आणि भारताची हिंदी किंवा हिंदी भाषा जी आहे ती जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ठरली आहे. यामध्ये स्पॅनिश 4थ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर बंगाली भाषा 7व्या स्थानावर आहे. उर्दू जगामध्ये 11व्या स्थानावर आहे. मराठी 16व्या स्थानावर आणि तेलुगू भाषा 18व्या स्थानावर राहिली. हे देखील लक्षात ठेवा. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 तिसरी. नेक्स्ट, नुकतेच प्रकाशित झालेले PMO थ्रू द एजेस हे पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिमांशू राय. हिमांशू राय यांचं हे पुस्तक आहे PMO थ्रू द एजेस. आणि या पुस्तकात पंतप्रधान कार्यालय या भारतातील सर्वात शक्तिशाली प्रशासकीय संस्थेच्या उत्क्रांती आणि वाढत्या प्रभावाचं तपशीलवार परीक्षण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हिमांशू राय हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक डेंग्यू दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 16 मे. भारताच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या शिफारशीनुसार दरवर्षी 16 मे हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणून साजरा केला जातो. डेंग्यू हा एक विषाणूजन्य आजार आहे जो एडिस प्रजातीच्या संक्रमित मादी डासांच्या चाव्यामुळे मानवामध्ये पसरतो आणि हा गंभीर आजार प्राणघातकही ठरू शकतो. यामुळे या आजाराविषयी किंवा डेंग्यूविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 16 मे हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 16 मे. 1960 मध्ये भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंता थिओडोर मेनन यांनी लेझरची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केली होती. या विशेष दिनाचं औचित्य साधून दरवर्षी 16 मे हा दिवस 2018 पासून आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन म्हणून साजरा केला जात आहे.
नेक्स्ट, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक डॉक्टर जयंत नारळीकर यांचं नुकतंच वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 86व्या. हे बघा, हे होते ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व लेखक डॉक्टर जयंत नारळीकर आणि त्यांनी विज्ञान आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी केलेली आहे. ते 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. सोबतच त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलेला होतं किंवा आलेला आहे. यामध्ये 2010 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 2004 मध्ये पद्मविभूषण आणि 1965 मध्ये त्यांना पद्मभूषण हे पुरस्कार मिळालेले आहेत. आणि यांचं आता नुकतंच वयाच्या 86व्या वर्षी निधन झालेलं आहे. यासोबत हे लक्षात ठेवा की यांचं एक आत्मचरित्र आहे, त्याचं नाव आहे 4 नगरातले माझे विश्व. जर असं विचारलं की 4 नगरातले माझे विश्व हे कोणाचं आत्मचरित्र आहे, तर उत्तर असेल डॉक्टर जयंत नारळीकर. या मूळ प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 86व्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 21 मे. 21 मे हा दिवस भारताचे 6वे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या वारशाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. 21 मे 1991 या दिवशी लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम या संघटनेच्या आत्मघाती बॉम्बरने केलेल्या हल्ल्यामध्ये राजीव गांधी यांचं दुःखद निधन झालं होतं. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 21 मे. दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 20 मे. मधमाशी आकाराने लहान असली तरी पर्यावरण संतुलन, जनुकीय विविधता आणि विशेषतः खाद्यान्न उत्पादन व पोषण यामध्ये तिची महत्त्वाची भूमिका आहे. आणि ही भूमिका अधोरेखित करण्यासाठी तसंच मधमाशांचं संवर्धन करण्यासह कीटकांचं संवर्धन करण्यासाठी जनजागृती निर्माण करणे या उद्देशाने दरवर्षी 20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते राज्य ULAAS किंवा उल्हास उपक्रमाअंतर्गत संपूर्णतः साक्षर होणारे देशातील पहिले राज्य बनले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मिझोराम. ULLAS किंवा उल्हास म्हणजे अंडरस्टँडिंग लाईफ लाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत भारत सरकारने 2022 ते 2027 या कालावधीसाठी सुरू केलेला हा एक केंद्र प्रायोजित उपक्रम आहे. आणि हा उपक्रम 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व प्रौढांना स्वतःला शिक्षित बनवण्यासाठी संधी देणं, त्यांना सक्षम करणं व देशाच्या विकासामध्ये योगदान देण्यास सक्षम बनवणं या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम आहे. आणि या उपक्रमाअंतर्गत मिझोराम हे राज्य भारतातील पहिलं संपूर्णतः साक्षर बनणारं राज्य ठरलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2, मिझोराम हे याचं बरोबर उत्तर असेल. मिझोराम राजधानी आहे ऐजवाल, राज्यपाल आहेत VK सिंग आणि मुख्यमंत्री आहेत लाल दुहोबा. यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, कोनेरू हम्पी हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत नेमबाजी, टेनिस, बॅडमिंटन आणि बुद्धिबळ. याचं बरोबर तो तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.